आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। भारतामध्ये विविध रेल्वे स्थानकांना तसंच महाराष्ट्रामध्येही विविध रेल्वे स्थानकांना विविध मान्यवरांची नावं देण्यात आली, आपापल्या सोयीने दिली। त्या अनुषंगानं आपणही तमाम बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीनं मुंबईमधल्या दादर रेल्वे स्थानकाचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामांतर करण्यात यावा याची तमाम जनतेच्या वतीने आपण मागणी केलेली आहे। ही मागणी काही आजची नाहीये, तत्कालीन सरकारपासून ते विद्यमान सरकारपर्यंतची आहे। या मागणीच्या बाबतीमध्ये विविध स्वरूपाची जनआंदोलनही झाली। आम्हाला ही मोठी खेदाची बाब वाटते की प्रशासन ज्यांचं काही इतिहास नाही अशींची नावं पुढे आणतो, पण ज्यांनी या भारतीय घटनेचा घटना लिहिली, ज्या बाबासाहेबांनी भारतीय घटनेचं संविधान बनवलं, संविधानाच्या आधारानं आपण सत्ता घेऊन राज्यकर्ते विराजमान होतात, त्या बाबासाहेबांच्या नावाला का विलंब लागला? आणि म्हणून आता ही आमची अंतिम लढाई आहे। या प्रश्नाचा हा निपटारा लागला पाहिजे, सुटलाच पाहिजे। त्या अनुषंगानं मागच्या 2-3 महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। त्यावेळेलाही त्यांना आम्ही प्रत्यक्ष भेटलो, त्यावेळेलाही त्यांना या बाबतीमध्ये आम्ही कल्पना दिली की दादर रेल्वे स्टेशनचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामांतर झालं पाहिजे। त्याही वेळेला त्यांनी आम्हाला होकारा दिला, पण नामांतर आतापर्यंत झालं नाही। अनेक निवडणुका झाल्या, सगळं काही झालं, प्रक्रिया झाल्या, पण या प्रश्नाकडे काही हे सरकार लक्ष घालत नाही। मग आता आम्ही या सरकारपुढे एक नवीन आता प्रश्नावली ठेवलेली आहे, आणि ती म्हणजे आज त्याची एक प्रत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्र्यांना पाठवली आणि त्यांच्या महायुतीच्या सरकारला पाठवली। ती म्हणजे या देशाचे पंतप्रधान नामदार आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर लिखित पुस्तक केलं आणि बाबासाहेबांच्या समोर नतमस्तक झाले, अभिवादन केलं। जर ते बाबासाहेबांना जर इतके जवळून आणि इतक्या आपुलकीनं मानतात, बाबासाहेबांच्या बद्दलची असलेली त्यांची निष्ठा, आदर, प्रेम जर त्यांच्या जवळ इतकं जोडलेलं आहे, आणि त्यांचे जे मुख्यमंत्री आहेत, आज हे महाराष्ट्राचं सरकार, राज्याचे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असतील, 3 पक्ष पण तिन्यांचे सल्लागार एकच आहेत, मार्गदर्शक एकच आहेत। तिन्ही पक्षाचे मार्गदर्शक एकच आहेत, आमदार खासदारांचे मार्गदर्शक मोदी साहेबच आहेत। मग जर मोदी साहेब जर बाबासाहेबांना इतकं मानतात, तर मग हे का मानत नाही बाबासाहेबांना, असा प्रश्न आम्ही 5 विचारतोय। मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना, शिंदे साहेबांना, आदरणीय उपमुख्यमंत्री पवार मॅडम ताईंना आणि त्यांच्या विविध राजकीय मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना असं जाहीर विचारतो आम्ही की जर भारताचे पंतप्रधान जर बाबासाहेबांना इतकं अभिप्रीत आहेत, तर मग आपण का नाही? आपली अस्मिता कुठं दडली? आपण कशाबद्दल थांबलात? का म्हणून थांबलात? आणि जर तुमच्याकडनं जर हे होणार नसेल, तुम्ही जर हे करण्याची तुमची इच्छा नसेल, आम्ही तुम्हाला तुमच्या शेवटची आठवण म्हणून पाठवली त्यांच्या कामाची, आमचं नका ऐकू तुम्ही। आम्ही एक सामान्य माणसं आहोत, आम्ही सामान्य जनतेतून तुमच्याकडे अपेक्षा केलेली आहे, पण या देशाचे पंतप्रधान बाबासाहेबांसमोर गुडघे टेकतायत, हात जोडतायत, ते नमस्कार करतायत। बघा, रेल्वे मंत्र्यांना, वैष्णोदेव यांना पण पाठवलेले आम्ही, असं नाही की आमच्या यांच्यापर्यंत, रेल्वेच्या बोर्डाला पण कळवलंय, रेल्वे मंत्र्यांना कळवलंय, त्यांना कळवूनही जर या प्रश्नाकडे शेवटी आम्हाला हाच पर्याय सापडावा लागला की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं। दुनिया झुकती है, झुकाने वाली चाहिए ना क्या? ये तो दुनिया झुकाने के लिए करिश्मा बताया कि हम कितने नजदीक बाबा साहब को चाहते हैं, लेकिन इनको बाबा साहब नहीं चाहिए, इनको वोट चाहिए।
बाबा साहब को मानने वाले जनता का वोट चाहिए इनको, इसलिए ये सब ये नौटंकी है। अगर ये नौटंकी है या सच है, हकीकत है, जो भी कुछ हो सामने आएगा। आता एवढा आज शेवटचा त्यांच्या पुढे प्रश्न आहे ना, तुम्ही RSS राहा, जनसंघ राहा, कुठलेही राहा, पण शेवटी आम्हा सर्वांना पर्याय बाबासाहेबांच्या संविधानाचा आहे। मग तुम्ही संविधानाचं नजर ठेवणार की नाही, संविधानाला मानणार की नाही, ज्यांनी लिहिलं त्याच्याबद्दल तुमच्याबद्दल काही आदर आहे का नाही? मग तेच तर आम्ही विचारतोय आता, आम्ही तर विचारलं ना। तर जेव्हा जेव्हा आम्ही रेल्वेकडे बोललो, जनरल मॅनेजरकडे, जनरल मॅनेजरने यांच्याकडे हात दाखवला का महाराष्ट्र सरकारकडे आहे। मग जर महाराष्ट्र सरकारकडे आहे, जर महाराष्ट्र सरकार जर गल्ली बोळातल्या कुठल्या उपरसुंड्याचं नाव टाकून राहिलं, कुठे कोणाला स्टेशनला काही घेऊन राहिलं, तर मग हे एवढं मोठं का? हा प्रश्न आम्ही मागे पण विचारला की यांनी लोकमान्य टिळकाचं टर्मिनस नामांतर केलं, VT स्टेशनचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नामांतर केलं, नंतर इथं असे 2-3 प्लॅटफॉर्मचे नंबर त्यांनी असे केले की त्याचं नामकरण केले त्यांनी, पण मग नाही त्यांना सुरुवात आमची 2017 पासूनची आहे। 2017 त्या मागणीसाठी अनेक मोर्चे काढले, धरणं धरली, निवेदनं दिली। प्रत्येक निवेदनामध्ये आमचा तो प्रश्न आहे। एकच निवेदन नाही आहे की तो आम्ही त्याच्यामध्ये बाबासाहेबांना पुढे ठेवलं नाही। तर खरी यांची श्रद्धा काय आणि ती पडताळून पाहण्यासाठीच आम्ही मोदी साहेबांना मंत्रालयात पाठवलं। साहेबजी, आम्ही जी ही आजची शेवटचे हत्यार काढलं बाहेर का, हे जे तुमचं खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, असं जर तुमचं असेल तर मग हा प्रश्न खरा का खोटा? आणि हाच प्रश्न आम्ही वरती पण विचारणार ना। हे रजिस्टर त्यांना पण चाललंय मोदी साहेबांना, हे रजिस्टर मी आता मोदी साहेबांना पाठवून राहिलो आणि हेच पत्र त्यांनाच पाठवून राहिलो याच पद्धतीनं। तर तुम्हीच लिहिलं पत्र, तुमचाच महाराष्ट्र तुमचंच आहे, हे त्यांना पण पाठवून राहिलो। नाही, आता भेट कशी मोदी साहेबांचा जिथं जर अजून पायरीने इथेच आहे। आता देवा भाऊच आपले मोदी आहेत, देवा भाऊंकडे आता पाहू। आणि आता नुकताच त्यांनी चार्ज देऊन टाकलं सगळ्या महाराष्ट्राचा त्यांना पूर्ण। हो, ते म्हणे करू म्हणे, आपण करू म्हटले। त्यावेळेला गिरीश महाजन होते आमच्या बरोबर, जलसंपदा मंत्री नाशिक जिल्ह्याला, त्यावेळेला आम्ही सोबत हे घेतले। आमच्या बरोबर काही नाही, आमच्या बरोबर बाबासाहेबांना आम्ही आमचे विचार आहेत। ज्यांना पटेल तो आमच्या बरोबर येईल, नाही पटेल तर राहील। मी कुठं कोणाच्या घरी जरा फिरत बसू, शपथा घ्यायला तर सर्वांनी संविधानाचे शपथा घेतलेले आहे। आता या रोज तर आमचा सगळ्यांवरती आला ना। जनरली प्रत्येकाच्या आंदोलनाचे विषय वेगळे आहेत, त्यांचे विषय वेगळे आहेत, आपला विषय वेगळा आहे। आपला विषय हा सर्वांच्या जनमानसाच्या, सर्वसामान्य माणसाची निगडीत आहे। प्रत्येक जण बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करतो, त्यामुळं त्या बाबासाहेबांच्या नावाबद्दल जर काही असा द्वेष असेल तर लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला नसता, साथ दिली नसती। फक्त आडलं कुठं गोड सरकारकडे, कायदा आहे ना, तुमच्या हातात सत्ता आहे ना। आता आमचे आमदार खासदार कोण राहणार आहे त्या सरकारमध्ये? जे आम्ही मतं दिली तेच आमदार झाले तिथे। तिथं म्हणतात ना मग आपलं सरकार, पण आहे कुणाचं, गरिबांचं की श्रीमंताचं? गरिबांचं नाहीच आहे। अशी आजच्या प्रसंगी या सगळ्या विविध प्रश्नावरती आम्ही आपल्याशी या ठिकाणी निमंत्रित केलं आणि त्या पद्धतीने आज निवेदन पण आम्ही मंत्रालयात पाठवलं, त्याची रिसिव्ह पण आम्ही आणलेली आहे। हेच निवेदन आम्ही त्यांना पण दिलेले आहे, हीच मागणी त्यांना पण सांगितलेली आहे। त्यांना आठवण करून द्यायला लावली की तुम्ही ज्या नरेंद्र मोदीचे चाहते आहात, ते जर बाबासाहेबांना इतके अभिप्रेत आहात तर आपण का नको? आपल्याला याची आठवण झाली पाहिजे, असं स्मरणपत्र आज आम्ही मंत्रालयात पाठवलेलं आहे। तर मग तुम्ही का नामांतर करत नाही? हा आजचा शेवटचा प्रश्न आम्ही महायुती सरकारला करणार आहोत।
सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत जर हे नामांतर 25, 26, 27 पर्यंत झालं नाही तर शेवटी आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना दिसतील तिथे घेराव घालणार। याची जबाबदारी या महायुतीच्या सरकारची राहील। आम्ही असंख्य आंदोलन करून थकलो, आता शेवटचं आंदोलन आहे। कोणताही परिणाम हो त्याचा, आम्ही कुठल्याही परिणामाची पर्वा करणार नाही, पण मग हे नामांतर केल्याशिवाय राहणार नाही। आणि नसेल करत तर आम्ही शेवटी पंतप्रधानाला साखळ्या टाकणार आणि या नामांतराकडे ह्या प्रश्नाबाबतीत त्यांना आग्रह धरणार। तर तुमचं सरकार आणि तुमचं मंत्रिमंडळ काय करतं महाराष्ट्रात तुम्ही बघा। आजपासून दिल्लीच्या मोर्चाची जी तयारी आहे, जी अल्टिमेट करतोय आम्ही या 27 तारखेपर्यंत, नाही तर मग 28, 30 तारखेला दिल्लीमध्ये आम्ही घेराव घालणार। महाराष्ट्र शासन नामांतर करायला तयार आहे की नाही तुम्हाला एक आठवड्यात कळेल। हा, मग ते तर म्हणतो मग आम्ही, जर आम्ही तर पेढे आलो तुमच्या निर्णयावर। एक आठवडे जर चालू झालं तर हा आमचा फार मोठा आपल्या सर्वांचा विजय असेल, आपल्या सर्वांचा, माझा नाही। त्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे। शिवाय या प्रश्नासह इतरही महत्वाचे काही प्रश्न आज आमच्या बरोबर आहेत की ज्या आदिवासींच्या जमिनी आहेत, त्या आदिवासींच्या जमिनी काय बिगर आदिवासींनी खोटे नाटे कागदपत्र करून भूसंपादित केल्या जमिनी, त्या खरेदी रद्द झाल्या पाहिजेत। आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरचा जो भूसंपादनाचा मोबदला आहे तो मोबदला देत नाहीत। आता मी बावनकुळे साहेबांचं अभिनंदन करतो आजच्या पत्रकार परिषदेत की त्यांनी एक नवीन पायंडा काढला, एक GR काढायचं त्यांचं चाललंय की ज्यांची नावं नसेल त्यांची नावं 7-12 लावून आम्ही त्यांना मदत मिळवून देऊ, थकलेली रक्कम असेल तर व्याजासह देऊ। मग तीच मागणी आमची आज आहे की या नागपूर समृद्धी महामार्गावरती ज्या लोकांची काही पेमेंट थांबलेली आहेत, ते पेमेंटमध्ये काही अफरातफर झालेली आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, काही सरकारी अधिकाऱ्यांनी कागदामध्ये फेरबदल केलेले आहेत आणि रकमा गहाळ केलेल्या आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आई या परिस्थिती कशी आहे साहेब माहिती आहे का, ही अशिक्षित पडतायत आधी, ही अशिक्षित अडाणी पडतायत। मधली जे एजंट लोक आहेत दलाल, ते यांना 10-5 रुपये चहा पाण्याला देऊन टाकतात। ही खाणारी पिणारी मंडळी असते, त्यांना थोडंसं खाणं पिणं दिलं का त्याच्यात गुंग होऊन जातात। द्या अंगठे का दिले, द्या अंगठे का दिले, अहो यांना नोटा मोजता येत नाही। एक जर समजा 50,000ची जर एखादी बंडल यांच्या हातात दिली, त्याला सांगाय 10 लाख आहे, ते गपचूप घेऊन बसणार। अशा पद्धतीने फसवा व्यवहार झाला सगळा। आता या नागपूरच्या भूसंपादनामध्ये मिळालेली रक्कम एकाच कुटुंबातल्या, एकत्रित कुटुंबातली रक्कम एकाच माणसाने गडप करून टाकलेली, त्याचं 1.5-2 करोड रुपये मिळालेले, एकानेच घेऊन बसला। सांगा, पोलीस कंप्लेंट केली तर म्हणे सिव्हिल मॅटर आहे। अरे त्यांनी फसवणूक केली, एक विचार तर खरे, ते पैसे कुठं नेऊन टाकले ते तर विचार, एवढी मोठी रक्कम हे काय केलं ते तर विचार। एक शब्द नाही, चकार शब्द नाही। मग अशा जर पद्धतीने जर याचे व्यवहार होत असतील ते गरिबांना न्याय मिळतील का? नाही मिळणार। हे धडाधड भांडवलदार लोक डिपार्टमेंटला ताब्यात घेऊन टाकतात आणि मोकळे होऊन जातात। तिकडे देतो ना 10, तू घे 10, त्याला बोलव, घे अंगठा मारून सही करायची, आणला उचलून पोलिसांनी, त्याची जमीन आहे का अडचण आणतो, घे अंगठा। अंगठा कशावर घेतात त्यालाही माहित नसतो, घेतला अंगठा का जमिनीचा कागद, दिला अधिकार तुला, जा घेऊन। म्हणजे अशा अनेक भ्रष्टाचाराचे पैलू आहेत ते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल नामांतर, दादर रेल्वे स्टेशनचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल नामांतर, दादर रेल्वे स्टेशनचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल नामांतर,